नमस्कार, मिस्टर म्हात्रे, तुमचा मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. तर गाईज, तुम्ही विचार करत असणार हा गेलाय कुठे नक्की. आपलं चॅनल सबस्क्रायबर तुम्ही मोलाचा वाटा आपल्या चॅनलवर तुम्ही हे केलं होतं, सबस्क्राईब केलं होतं आणि अचानक हा व्यक्ती गेलाय कुठे. तर गाईज बघू शकता, फायनली मी तुमच्यासमोर आलेलो आहे लाईव्हमध्ये. आणि आता आहे वाशीचा जो आपला पाम बीच सिग्नल, तुम्हाला माहिती असणार मेन सिग्नल आहे. पाम बीचकडे रोड गेलेला आहे बघा. तर मी आता वाशीला आहे गाईज, पिक ड्रॉप करायला आलेलो. आपल्या जे क्लायंट आहे त्यांना ड्रॉप करून आता मी चाललेलो आहे आपले CNG भरायला जाणार आहे. CNG संपायला आलेला आहे. तर CNG टाकून आपण जाणार आहोत तिकडे उलवेला जाणार आहोत गाईज. आणि तिथून सुद्धा एक आपले ऑफिसर आहेत कस्टमचे, त्यांना उचलून आपण जाणार आहोत JNPTला. तर फायनली सिग्नल झालेला आहे बघा, ग्रीन झालेला आहे. मला आता जायला लागेल इकडे तुर्भेला जायचं आहे स्टेशनला. सकाळचा हा आपला पिकअप ड्रॉपचं काम आहे गाईज. तर वाशीचा मी ड्रॉप केलेला आहे. आता जाणार आहे उलवेला जाणार आहे. पण जाण्या अगोदर मी तिथे CNG भरणार आहे, कारण की गाडीमध्ये CNG खूप कमी आहे. 2 कांड्याच राहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे डॅशबोर्डमध्ये CNG भरून आपल्याला जायचं उलवेला. उलवेवरून जायचं आहे आपले जे CFS इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे आपले असतात गोडाऊन असतात, तिथे जायचं आहे. तिथे काय काय होणार आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. बघा, हा फ्रूट मार्केट आहे वाशीचा. अशा पद्धतीने आता गाड्या लागल्यात बघा बाहेरला. ते सर्व फ्रूट्स वगैरे, भाजीपाला वगैरे ह्या गाड्या अशा पद्धतीने घेऊन येतात इथे. आणि नंतर आतमध्ये त्या भाजीचा जो मार्केट आहे तिथे घेऊन जातात. तर गाईज बघा, ते आता मी तुर्भेमध्ये आलेलो आहे. बघा काही सकाळी त्या लेफ्ट साईड आहे, जे राईट साईडला ती आपली जाणे मुंबई साईडला जालेले आहे रोड. ते बघा ट्रॅफिक बघा, एक कोण असलं तरी एवढी मोठी गाडी घेऊन जाते आणि अशा पद्धतीने ट्रॅफिक करत असतात ही लोक. बघा इकडे ही लाईन क्लोज आहे उरणकडे जाणारी, म्हणजे पनवेलकडे जाणारी. आणि त्या बाजूला खूप ट्रॅफिक आहे जुईनगर साईडला. मी आहे स्टेडियमच्या बाजूला DY पाटील. आपल्याला उरणकडे जायचं आहे. आणि बिल्डिंग्स तुम्ही पाहू शकता इथे नवी मुंबईचा. त्याला इथे या सीटा उभ्या आहेत, त्याला बघूया, विचारूया यांना येतात का नाही. त्याची बाईक आहे वाटतं, काही जाऊन फायदा नाही. त्याला आता आलेलो आहे उरणकडे, जो उरण फाट्याकडे आलेलो आहे. उरण फाटा जो आहे आपला, राईट साईडला युटर्न घेऊन आपल्याला राईट घ्यायचा आहे काही. तर तो रस्ता गेलेला आहे आपला उरणकडे गेलेला आहे, JNPTकडे. आपल्याला सुद्धा तिकडे जायचं आहे. आणि आज CNGमध्ये मला फसवणूक झालेली आहे. CNGमध्ये बघा 2 कांड्या कमी दिलेल्या आहेत. नेहमी मला फुल कांड्या असतात, पण आज काय त्यांचा प्रेशर डाऊन असल्या कारणाने 180चा प्रेशर होता काहीच. आणि नेहमी जेव्हा मी टाकतोय आपला CNG, तेव्हा तो 200च्या वरतीच प्रेशर असते. तर प्रेशर चांगला असला तर गॅससुद्धा आपला चांगला फील होतोय, कारण की कंप्रेसर गॅस आहे काही. CNG म्हणजे कॉम्प्रेस नॅचरली गॅस. म्हणजे कॉम्प्रेस जेवढा होईल तेवढा तो गॅस भरला जातोय काही दाबून. ही टाकी आहे ते त्याच्यात प्रेशर देऊन तो गॅस भरला जाते. आणि तो जेव्हा प्रेशर देतो तेव्हा तो लिक्विडमध्ये तो रूपांतर होते त्याचा, म्हणून त्याला म्हणतात कॉम्प्रेस नॅचरली गॅस. आणि फायनली बघा उरण फाट्यावर आलेलो आहे मी. उरण फाटा क्रॉस करून आपल्याला जायचं आहे JNPTकडे जायचं आहे काही ऑफिस. JNPTला नाही, उलव्याला जायचं आहे, सॉरी. लाज लज्जा सोडून या अशा व्लॉग्स बनवायला लागतील आपल्याला. पण लोक काय घरून बसून काय देणार नाही, आणि कोण काय आपल्या काय विचार एवढा करत नाही, बाबा जेवलाच काय वगैरे. आपण काय एवढा लाजायचा. बघा बिंदास घ्या कॅमेरानं, करा शूटिंग आणि बनवा कंटेंट. हे काय आपल्याला स्वतःलाच बनवायला लागतात. बघा इथे कस्टमर असतात गाईज.
इथून पॅसेंजर उचलतोय, जर भेटला तर भेटला, आपल्याला 10-20 रुपये सुटले तर सुटले, तेवढा तंबाखू तर निघेल आपली तंबाखूची पुढे. तर याला विचारूया. उलवा उलवा उलवा. काय झालं आज सगळी पनवती चालू आहे, काही एक सुद्धा पॅसेंजर भेटत नाही. 10-20 रुपयासाठी काही लोक एवढे विचार करतात ना, कारण की ही जरा गाडी आपली स्विफ्ट डिझायर बोलले तर ते एसी पण आहे त्याच्यात. आणि त्या पॅसेंजरला वाटते की याचा रेट जरा जास्त असणार, तर ते जास्त घेतो की काय पैसे, पण आपण नाही जास्त घेत कोणाकडून. 20 रुपयेच घेतोय, जास्त नाही घेत. म्हणजे 1-2 किलोमीटर असेल तर 20 रुपये घेते, आणि जास्त किलोमीटर असला 30 रुपये घेते. काय रिक्षाचाच रेट आहे, आणि एवढी आरामदायी गाडी कोणाला भेटेल का, पण आपण त्यांना देतोय. चला, हे बघू शकता मी आता उरण फाटा क्रॉस केलेला आहे. आता नेरूळच्या इथे आलेलो आहे. आणि इथे बघा नेरूळचं वातावरण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे. एकदम ग्रीन, एकदम म्हणजे नॅचरली. अशा पद्धतीनेच वातावरण पाहिजे तर आपला म्हणजे जो आपला ग्लोबल वॉर्मिंग आता वाढता प्रदूषण आहे, तो जर अशी झाडं वगैरे लावली तर पृथ्वीचा जो वातावरण आहे तो आपला म्हणजे काय ते भरून निघणार, गाईज म्हणजे कव्हर होणार. कारण की अशी वाढती वाहने आपल्या इथे चालतात, त्याचा जो निघणारा जो कार्बन डायऑक्साईड निघतो गाड्यांमधून, तो हानिकारक असते आपल्या ज्या क्लायमेटला. काही जो आपला जो पृथ्वीच्या वरती ओझोन वायू आहे त्याच्यासाठी त्याला क्लीन कव्हर करण्यासाठी हे असे झाडे लावायला पाहिजे. काही पण सरकार हल्ली झाडं तोडायचे मागे लागलेले आहे, आणि शहरीकरण करण्याचे मागे लागलेले आहे. काही हा म्हणजे आपली जे सरकार चालू आहे सध्या ते डेव्हलपमेंटच्या मार्गावर आहे. ते भूमिपुत्रांच्या जमिनी कवडी मोलाच्या भावात घेते सरकार, आणि तिथे लोक बाहेरची लोक परप्रांती त्यांना इथे घरे बांधून दिली जातात. काही तर हे अशा पद्धतीने फसवणूक, आपल्या जे गोरगरीब शेतकऱ्याची फसवणूक केली जाते. बघा मी आता इथे लेफ्ट घेत आहे, कारण की हा सिग्नल जरा मोठा असते. हा सिग्नल मोठा आहे, त्यामुळे मी इथे हॉस्पिटल जो आहे आपला इथे हॉस्पिटलवरून हे सर्व्हिस रोड गेलेला आहे, तिथून हा सिग्नल क्रॉस करणार. बघा इथे नेहमी गर्दी असते. आणि हॉस्पिटल तुम्ही बघू शकता, अपोलो हॉस्पिटलच्या इथे आहे मी. आणि सिग्नलसुद्धा सुटलेला, थोडा जर थांबलो असतं तर मला इथे जाता आलं असतं. सिग्नल सुटलेला आहे, पण आपल्याला इथे पोलीस पण आहेत. बघा अपोलो कोणता असतात ते त्यांचा काय फरक नाही आपल्याला. बघा इथे उभे आहेत, बघा हे सकाळी इथे पनोती लावायला आलेले आहेत. बघा चला गाईज, आता बेलापूरकडे मी जाणार आहे.